नवापूर शहरात भर दिवसा घरफोडी, चोरट्यांचे पोलिसांना आवाहन। नवापूर शहरातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या बाजूला असलेले द्वारका नगरी येथे असलेले गणेश प्लाझा येथील 3ऱ्या मजल्यावर राहणारे अजित पाथरकर यांच्या घरी दुपारी 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कडी कोंडा तोडून धाडसी चोरी केली। गणेश प्लाझा भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। नवापूर शहरातील द्वारका नगरीत गणेश प्लाझा येथे राहणारे अजित पाथरकर महाराज यांच्या घरी ते बाहेरगावी गेले असताना भर दुपारी चोरांनी घरफोडी केली। अजित पाथरकर हे दिनांक 29 मे 2024 रोजी परिवारासह बाहेरगावी गेले। याचा फायदा चोरट्यांनी घेऊन धाडसी चोरी केली आहे। घटनेची माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। घरमालक अजित पाथरकर हे बाहेर गावाहून आल्यावर किती मुद्देमाल चोरट्याने लंपास केला हे कळले। आमचे भाऊ अजित पाथरकर हे कालच बाहेर गावी गेले आणि आज दुपारी पाण्याचा टँकर आला होता आणि इथले जे वॉचमॅन आहे कॉलनीचे निलेश म्हणून आहेत, तर ते टँकरचे पैसे घेण्यासाठी आमच्या भावाकडे आले। तेव्हा त्यांना हा दरवाजा तोडलेला दिसला आणि मग त्यांच्याकडून आम्हाला समजलं की आमच्या भावाकडे ही घरफोडी झालेली आहे। तर बेडरूममधले सगळे कपाटं वगैरे त्यांनी रिकामे केलेले दिसत आहेत आपल्याला। तर भाऊ बाहेरगावी आहे, त्यांच्याशी फोनने आमचा संपर्क सुरू आहे आणि मग त्यानंतर पुढे समजेल। पोलीस आले आहेत आणि ते तपास करत आहेत। काय वस्तू गेली हे तुम्हाला नाही माहिती? एक मंगळसूत्र, मुलीची चेन, कानातले आणि थोडे 7 ते 8 हजार रुपये कॅश असा ऐवज आमचा नुकसान झालेलं। सदर चोरीची माहिती गणेश प्लाझाचे वॉचमन यांनी पाण्याचे टँकरचे पैसे घेण्यासाठी अजित पाथरकर यांच्याकडे गेले असता त्यांना घराचा कडी-कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला। त्यांनी गणेश प्लाझा भागात राहणाऱ्या नागरिकांना याची माहिती दिली। स्थानिक नागरिकांनी पोलिसांना खबर दिली। नवापूर शहरातील आदर्श भागामध्ये देखील वॉल कंपाऊंडची अशीच कडी-कोंडा तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता। नवापूर शहरात चोरांची दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी रात्री पेट्रोलिंग वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।